सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे इस्लामपूर जी नगरपालिका आहे, त्या नगरपालिकेच्या माध्यमातून ज्या निवडणुका होणार आहेत, त्या निवडणुकींवरती किंवा जी प्रभाग रचना प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलेली आहे, त्या प्रभाग रचनेवरती त्या ठिकाणी इस्लामपुरातील काही नागरिकांनी हरकती घेतलेल्या आहेत आणि जवळपास 15 हरकती प्रशासनाच्या वरती त्या ठिकाणी घेण्यात आलेल्या आहेत आणि हरकतदारांच्या वतीनं त्या ठिकाणी वकील सुद्धा देण्यात आलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हरकतदार उच्च न्यायालयात जाण्याच्या तयारीमध्ये आहेत. आणि आपल्यासोबत आज ॲडव्होकेट उमेश कोळेकर आहेत. साहेब नमस्कार. नमस्कार, स्वागत आहे आपल्या इव्हेंटमध्ये. आपण या ठिकाणी जे हरकतदार आहेत त्यांचे त्या वकीलपत्र तुम्ही घेतलेलं आहे. नेमकी काय शंका आहे किंवा जे हरकतदारांच्या ज्या हरकती आहेत त्याच्यामध्ये तथ्य किती आहे? निश्चितच सर, मी ॲडव्होकेट उमेश कोळेकर, इस्लामपूर. ह्या ज्या काही हरकती घेतलेत तर त्या संदर्भात ज्या काही कायदेशीर तरतुदी आहेत, तर आता मी आपल्या थोडक्यामध्ये सांगू इच्छितो की ज्या काही 2025ला शासनानं जे काही आपल्याला आदेश दिला, एक शासनानं थोडक्यात आदेश म्हणजे एक GR काढला, तर त्या इस्लामपूर नगरपालिकेसंदर्भात ज्या काही कायदेशीर तरतुदी प्रभाग रचना करण्यासंदर्भात ज्या काही कायदेशीर तरतुदी दिल्यात त्यांनी किंवा त्यांनी थोडक्यात काही मार्गदर्शक सूचना दिल्यात, तर त्या मार्गदर्शक सूचना जर आपण पाहिल्या तर त्याच्यामध्ये प्रथमतः मी आपल्याला सांगू इच्छितो की इस्लामपूर नगरपालिका जी आहे त्याची लोकसंख्या आहे 67,391 आणि त्या लोकसंख्येचा विचार केला, ही लोकसंख्येची जी काही जनगणना आहे साहेब ती 2011च्या जनगणनेनुसार केलेला हा लोकसंख्येचा आकडा आहे. आणि त्याच्यामध्ये इस्लामपूर नगरपालिकेमध्ये टोटल 15 प्रभाग आहेत. तर त्या 15 प्रभागांची जर भागाकार केला 67,391 तर प्रत्येक प्रभागाला 4,492 सरासरी लोकसंख्या असायला पाहिजे अशी ती एक मार्गदर्शक सूचना आहे किंवा तशी तरतूद आहे. तर त्याच्यामध्ये जे काही 15 प्रभाग आहेत तर त्याच्यामध्ये ह्या 15 प्रभागासंदर्भात पहिल्यांदा ज्या काही त्यांनी प्राथमिक प्रभाग रचनेसंदर्भात जो काही त्यांनी आराखडा डिक्लेअर केला, तर तो डिक्लेअर केल्यानंतर ह्या ज्या काही नागरिकांनी हरकती घेतल्या आणि त्या हरकती संदर्भात माननीय मुख्याधिकाऱ्यांच्या समोर हरकती घेतल्या. त्याच्यानंतर माननीय जे काही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी प्राधिकृत केलेले अधिकारी आहेत ते जिल्हाधिकारी किंवा तत्सम जे कोण अधिकारी असतील उपयोगी अधिकारी यांची तिथं नेमणूक केली त्या हरकतीची सुनावणी घेण्यासंदर्भात. तर त्यांनी त्या संदर्भात हरकती घेतल्यानंतर त्यांनी सुनावणी घेतली. तर ह्या जे काही कायदेशीर तरतुदी आहेत की महाराष्ट्र नगर परिषद नगरपंचायत औद्योगिक नगरी अधिनियम 1965च्या कलम 10 पोट कलम 1 मधील जी काही तरतुदी आहे त्या तरतुदीप्रमाणे ज्या काही हरकती घेतल्या आहेत तर त्याच्या संदर्भात जर प्राथमिक सांगायचं म्हणलं तर ह्या हरकती ज्या घेतल्या त्यांनी सगळ्यात महत्त्वाचा जो काही मी आपल्याला समोर सांगितलं की लोकसंख्येचा एक पहिला बेस सांगितला की लोकसंख्या टोटल 4,492 प्रत्येक प्रभागाची असायला पाहिजे. त्याच्यामध्ये जर प्रभाग रचनेमध्ये बदल करायचा असेल तर त्याच्यामध्ये 10% कमी किंवा जास्त असलं तर ते अभिप्रेत आहे. म्हणजे 10% लोकसंख्या कमी झाली किंवा जास्त झाली तरी ते लोकसंख्येचा क्रायटेरिया पकडला जातो. हा एक पहिला सगळ्यात महत्त्वाचा क्रायटेरिया. आणि सगळ्यात महत्त्वाची दुसरी गोष्ट म्हणजे की त्या प्रभागाची रचना करत असताना त्याच्यामध्ये प्रगण असतात. म्हणजे प्रगण म्हणजे काय की सरासरी एक ॲव्हरेज जर सांगायचं म्हटलं तर प्रत्येक प्रगण हा सरासरी 500 लोकसंख्येच्या आसपास असतो. तर असे एक 8 ते 9 प्रगण विचारात घेऊन एक प्रभाग केला जातो. साधारणतः 4,400च्या आसपास त्याची लोकसंख्या असते. तर ही जे काही प्रभाग करतो आपण त्या प्रभागामध्ये त्या प्रभागाची रचना करत असताना त्या प्रभागामधून जर भविष्यामध्ये जो काही लोकप्रतिनिधी निवडून जाणार आहे तर त्या लोकप्रतिनिधीला त्या प्रभागाचा विकास करण्यासाठी त्या प्रभागाची भौगोलिक जी काही परिसीमा आहे, भौगोलिक जी काही हे वसाहत किंवा तिथले जे काही लोकांची रहिवाशांची जी काही सीमा आहे ती निश्चित केली जाते. ती सीमा निश्चित करत असताना जो काही 2025चा जो काही अध्यादेश दिला शासनानं त्याप्रमाणे त्या प्रभागाची रचना करत असताना तिथल्या जे काही लोकांची फॉर एक्झाम्पल मी आपल्याला सांगू इच्छितो की तिथले रस्ते असतील, शासकीय ऑफिस असतील, शाळा असतील किंवा इतर जे काही शासकीय कार्यालय असतील, नाले गटरे किंवा जे काही रस्ते असतील, सगळ्यात महत्त्वाचा रस्त्याचा बेस पकडला जातो भौगोलिक परिसीमा निश्चित करताना. तर त्या दोन्ही रस्त्याच्या मध्ये तो प्रभाग असावा आणि त्या प्रभागाची रचना करत असताना त्या प्रभाग हा साधारणतः आयताकार किंवा चौकोनी आकार अशा पद्धतीनं असावा जेणेकरून त्या ग्रुपमध्ये त्या लोकांना प्रतिनिधी निवडून देता येईल. तो प्रतिनिधी त्या ग्रुपच्या त्या गटाच्या लोकांच्या तिथला विकास करण्यासाठी त्याला सोयीस्कर जाईल किंवा त्या लोकांच्या दैनंदिन दळणवळण असतं त्या थोडक्यात त्या भागातच असतं. त्यामुळे असा हा प्रभाग हा आयत किंवा चौकोनी आकार असावा अशी एक अभिप्रेत सूचना मार्गदर्शक सूचना शासनाच्या आहेत. तर आता त्याच्यामध्ये साहेब मला आपल्याला सांगायचं आहे की
हे जे काही भौगोलिक परिसीमा निश्चित करत असताना प्रथम जो काही शासनानं अध्यादेश दिला त्याच्यामध्ये ह्या प्रभाग रचना करत असताना प्रथम प्रभाग कुठून सुरू करायचा ही सगळ्यात महत्वाची जी काही अट दिल्या. तर प्रभाग सुरू करत असताना प्रभागाची नंबरिंग सुरू करत असताना पहिल्यांदा उत्तरेकडून उत्तर पूर्व ह्या दोन्हीच्या मधून प्रभागाची नंबरिंग सुरू करायचं. म्हणजे काय की प्रभाग रचना करताना इस्लामपूर नगरपालिकेचे टोटल 15 प्रभाग आहेत. तर त्या 15 प्रभागामध्ये सुरुवात करत असताना उत्तर आणि पूर्व ह्या दिशेच्या मध्ये जे काही ईशान्य दिशा आहे तिथून 1, 2, 3 असे यायचे आहेत आणि त्याच्यानंतर शेवट करायचा तो दक्षिणेला करायचा असतो. तर इथं वरून इस्लामपूर नगरपालिकेचे जे काही प्रभाग रचना करत असताना नंबरिंग चालू करत असताना त्यांनी 1, 2 हात दिलाय तो उत्तरेला, परंतु पश्चिम बाजूला दिलाय आणि परत 3 टाकलाय पूर्व बाजूच्या, पूर्व आणि उत्तर या दोन्हीच्या मध्ये. त्यामुळे ते थोडेसे प्रभाग रचना नंबरिंग टाकताना त्यांनी चुकीचं टाकले असं ह्या जे काही शासकीय जो काही अध्यादेश आहे त्या अध्यादेशानुसार ते दिसून येते असं माझं मत आहे. त्याच्यानंतर साहेब जो काही मी भौगोलिक दृष्टीने आपल्याला दुसरा मुद्दा सांगितला की भौगोलिक परिसीमा कशी असायला पाहिजे. तर मी आपल्याला एक जे प्रभाग आहे त्या प्रभागाचं एक सॅम्पल आपल्या समोर जो प्रभागात 2 नंबर आहे तर प्रभागाचा नकाशा दाखवतो. तर आपल्या इस्लामपूर नगरपालिकेच्या संदर्भात जो प्रभाग क्रमांक 2 आहे त्याची एक थोडक्यात परिसीमा जी आहे ती त्यांनी अशी केली. अशी म्हणजे कशी की इस्लामपुराचं जर सेंटर पकडलं तर तहसील कार्यालय आपल्या सर्वांना माहिती आहे. तहसील कार्यालयापासून पूर्वेला नगरपालिका आहे, नगरपालिकेच्या पूर्वेला इस्लामपूर जिल्हा कोर्ट आहे, जिल्हा कोर्टाच्या पूर्वेला पोलीस स्टेशन आहे आणि तिथून तो ताकार रोड चालू होते आणि तहसील कार्यालयाच्या पश्चिम बाजूनं बहिर रोड चालू होते. म्हणजे हे 2 जे मार्ग आहेत ते राज्य महामार्ग आहेत. ते राज्य महामार्गाचा जर विचार केला तर ह्या शासकीय जीवनानुसार त्या राज्य महामार्गाच्या मध्ये तो प्रभाग असं असायला पाहिजे होता. तो 2 नंबरचा प्रभाग आहे. तर तो प्रभागाची रचना कशी चुकीची आहे तर तो कॅमेऱ्याकडे हे जर आपण पाहिलं तर हा जो इस्लामपूर हा जो लोकेशन मी आपल्याला दाखवतो हे रेड मार्क केलेला आहे. तर हा प्रभाग आहे तो इथून हा 1, 2 प्रगण त्याच्यात ते प्रगण 1, 2, 3 ही जे इथून भाग आहे इथून हा पलीकडचा भाग आहे तो बहिर रोडच्या पश्चिम बाजूचा आहे आणि इथून हा जो भाग आहे तो बहिर रोडच्या पूर्व बाजूचा आहे. बहिर रोड ते ताकार रोडच्या मधला हा प्रभाग असायला पाहिजे होता. परंतु इथं करत असताना ह्या इस्लामपूरच्या कोर्टाकडून आपण जर आलो तर इथून हा जो मध्येच रेड मार्क मी टाकलेला आहे ते हे ऍड करायचे आहेत. म्हणजे आमची जी हरकती आहेत त्या आमच्या हरकतीमध्ये आमचं असं म्हणणं आहे की रेड मार्किंग केलेले जो प्रगण नाहीत ते प्रगणन जर ऍड केले तर हा आहे ताकार सलग भाग त्याच्यामध्ये होऊ शकतोय. त्याचा हा सलग भाग होऊ शकतोय आणि ह्याच्यामध्ये काय होईल की हा जो हायवे आहे म्हणजे हा बहिर रोड आहे इथून हा चालू होते हा बहिर रोड आहे आणि इकडून असा गेला हा ताकार रोड आहे, हा ताकार रोड आहे. तर ह्याच्यामध्ये काय होईल की हे जे मध्येच कट केलं होतं ते पूर्वीच्या जे काही 2022 जे काही प्रभाग रचना झाली त्याच्यामध्ये कट केलं होतं हे जर एकत्र केलं तर हा आयत आकाराचा असाच हा प्रभाग. आता मला सांगा हा वार्ड क्रमांक 2 आहे. आता हा जो रेड केलेला जो भाग आहे हा कोणत्या प्रभागामध्ये जातो? हा प्रभाग जे दुसरे आहेत हे इकडे 3 नंबर प्रभाग आहे आणि इकडे 4 नंबर प्रभाग वगैरे आहेत. तर ह्याच्यातून हे कडकून कारण हा जो काही तहसील कार्यालयापासून असा जो कोर्ट नगरपालिका इकडून ताकार रोड आहे आणि हा इथून गेला तर बहिर रोड आहे. ह्या दोन्ही रोडच्या मध्ये हा प्रभाग झाला तर त्या भौगोलिक दृष्ट्या ह्या प्रभागातली राहणारी लोकवस्ती आहे ती दाट लोकवस्ती आहे ही एकत्र हे एकसारखा प्रभाग होईल आयत आकाराचा. ह्याच्यामुळे काय फायदा होईल तर त्या प्रभागामध्ये भविष्यामध्ये जो काही निवडून जाणारे लोकप्रतिनिधी असतील त्यांना त्या प्रभागाचा विकास करणं सोयीचं होईल. कारण का की इथं जर ह्या लोकप्रतिनिधीला भविष्यामध्ये जर कुठला रस्ता बांधायचा असला, गटरे बांधायची असली, पाईपलाईन टाकायची असली तर ह्याचा हा प्रभाग इथे कट होतोय. इथून परत ह्यांना इकडून असं जाऊन ह्याचा जे काही पाईपलाईन असेल रस्ता असेल हे करणं अशक्य होईल किंवा शासनाचा निधी भविष्यामध्ये तो अननेसरी एक्स्ट्रा जाईल किंवा वाया जाईल तो. त्यामुळे माझं असं मत आहे की कुठलाही प्रभाग करत असताना आयत आकार एक जनरली आयत आकार चौकोनी आकार झाला तर त्या भागाचा विकास करणं भविष्याच्या दृष्टीकोनातून सोयीचं होणार आहे. म्हणून ही जी काही प्रभाग रचना आहे ती अशी करावी अशी आमची रेड मार्किंग केलेल्याप्रमाणे अशी मागणी आहे. आता याच्यानंतर दुसरी जी काही आमची एक ठराविक आम्ही हरकत जे घेतले 15 हरकतीमध्ये एक ठराविक हरकतीमध्ये आम्ही तो आपल्या समोर थेट दाखवू इच्छितो की कशा प्रकारे हा प्रभाग रचना चुकीच झाले. तर त्याच्यामध्ये जो काही 6 नंबरचा वॉर्ड प्रभाग आहे त्या 6 नंबरच्या प्रभागामध्ये हा जो काही बॉक्स इकडे हा असा आयत आकार जो केलाय तो आयत आकार केलाय परंतु हा इतका लांबडा केलाय की त्यामुळं ह्या लोकांना ह्या भागात दक्षिण भागात राहणाऱ्या लोकांना उत्तर बाजूला हे कम्युनिकेशन किंवा दळणवळण साधारणतः याची लांबी किती किलोमीटर असेल? साधारणतः लांबी याची 1 किलोमीटरच्या आसपास असू शकते. याच्यामध्ये 1 किंवा 2 किलोमीटर किंवा हा जो आहे तर अंतर बघितलं तर हे किती जास्त आहे इकडे अंतर इकडे 2 किलोमीटर हा 1 किलोमीटर असं 2 ते 3 किलोमीटरचा एरिया असू शकतो. तर आमचं असं म्हणणं आहे की हा जर प्रभाग असा आयत आकार केला 6 नंबरचा आणि हा बॉक्स ऍड केला इकडे लोकसंख्या नाही विरळ लोकसंख्या आहे तर ही जर एकत्र ऍड केलं तर ह्याच्यामध्ये हे दाट लोकवस्तीचे एकत्र हा प्रभाग व्यवस्थित मध्ये ज्या शासनाचे अध्यादेश आहे शासनाच्या मार्गदर्शन सूचना आहेत त्याप्रमाणे हे प्रभाग रचना होऊ शकते. आता साहेब सगळ्यात महत्वाची जी काही तिसरं मी जे आपल्यासमोर एक प्रेझेंट करू इच्छितो की ही सगळ्यात महत्वाची एक आपल्यासमोर दाखवण्यासारखी एक डेमो आहे
की जी 9 नंबरचा जो काही प्रभाग आहे, तो 9 नंबरचा प्रभागाचं जर बघितलं तर हे ब्लॅक मार्किंग आणि हे असं मार्किंग केलेलं आहे, हे मूळचा प्रभाग आहे. 2022 साली जो काही प्रभाग रचना केली होती, तर त्याप्रमाणे हा असा आकाराचा आहे त्या कपासारखा. तर याच्यानंतर जर आपण हे बघितलं रेड मार्किंग केलं, तर हे रेड मार्किंग म्हणजे ह्या 9 नंबर प्रभागामध्ये नव्हतं, हे कट केलं होतं. कारण का, हे जर असं 9 नंबरचा प्रभाग असा वाकडा होऊन जर इकडे घेतला तर हे फार चुकीचं होते भौगोलिक दृष्टिकोनातून आणि दळणवळणाच्या दृष्टिकोनातून. तर आमचं असं मत आहे की हा जो काही 9 नंबर प्रभाग आहे, तो हा बाहेरचा भाग आहे तो कट करावा आणि हा एकत्र दाट लोकवस्तीचा इथं ह्या रस्त्याच्या दोन्ही रस्त्याच्या मधला आणि हा बॉक्स जर केला तर आयताकार किंवा चौकोनी आकार होईल. ह्याचा फायदा काय होईल की उदाहरण जर द्यायचं म्हटलं तर इथं रस्ता टाकायचं म्हटलं इकडून इकडे ह्या प्रभागात 9 नंबरमध्ये जो काही लोकप्रतिनिधी असेल तर हा इथून उड्डाण पूल टाकून किंवा इकडे फिरवून नेणं हे थोडंसं गैरसोयीचं. हा रेड जो एरिया आहे तो 9 नंबर मध्ये आहे का? नाही, 9 नंबरमध्ये नाही रेड एरिया. आमचं असं मागणी आहे हरकतीमध्ये की हा 9 नंबरमध्ये करण्यात यावा आणि हा असाच आयताकार किंवा चौकोनाकार बॉक्स केला तर हा प्रभाग हा व्यवस्थित भौगोलिकदृष्ट्या दळणवळणाच्या दृष्टीकोनातून किंवा शैक्षणिक दृष्टिकोनातून किंवा ज्या काही शासकीय सुविधा असतील, सोयी सुविधा असतील त्या देण्यासाठी ह्या भौगोलिक दृष्टिकोनातून असा जर प्रभाग रचना केली तर ही योग्य होईल असं आमच्या हरकती आहे त्याच्यामध्ये साहेब. ह्याच्यानंतर आपल्यासमोर 10 नंबरचा प्रभाग आहे. 10 नंबरचा प्रभाग जर आपण बघितला तर ह्याच्यामध्ये ही जी हरकत आहे ती ही 56 नंबरचा आम्ही ऍड करा म्हणतोय आणि हा जो काही बाहेरचा भाग आहे तो कट करा, म्हणजे जेणेकरून 10 नंबरचा प्रभाग हा असा एकसारखा जवळ होईल. इकडे विरळ लोकसंख्या वस्ती आहे त्यामुळे हे सुद्धा आमची हरकत साहेब विचारात घेऊन. सगळ्यात दुसरी जी काही आमची हरकत आहे, आता मी शेवटची एक आपल्यासमोर एक डेमो म्हणून हरकत दाखवतो. तर हा जो काही 14 नंबरचा प्रभाग आहे त्या 14 नंबरच्या प्रभागामध्ये इथलं जो काही प्रगण म्हणतो ह्या प्रगण 116 हा जो काही 118 कट केलाय. तर हे जर बघितलं आपण तर इथं एवढाच भाग कट केलाय आणि इथं हत्तीच्या चोंडीसारखा हा जो काही भाग वागडलाय तर हा भाग इथून कमी करण्यात यावा, हा दुसऱ्या प्रभागात टाकावा आणि ह्या जो काही बॉक्स केलाय हा रेड मार्किंग हा जर ऍड केला तर हे प्रभाग आहे ते एकसारखे प्रभाग होऊ शकतात आणि जेणेकरून ह्या लोकांचा विकास करण्यासाठी भविष्यात जे काही लोकप्रतिनिधी येणार त्यांना काम करणं सोयीस्कर होणार आहे. ही प्रभाग रचना ही भौगोलिक दृष्टिकोनातून असते की भविष्यामध्ये काम करण्यासाठी त्यांना कसं सोयीस्कर होईल आणि ह्याच्यामध्ये जे काही कंडिशन त्यांनी दिली की त्यांनी सांगितलं की कुठल्याही लोकवस्ती असेल किंवा कुठल्याही समाजाची असेल त्यांची विभागणी करायची नाही. त्याच्यामध्ये ती लोकवस्ती तो समाज हा एकत्र राहायला पाहिजे, कुठल्याही प्रगणाचं डिव्हिजन करायचं नाही. तर ह्याच्यामध्ये आम्ही जे काही हरकती घेतल्या त्याच्यामध्ये कुठल्याही जो काही समजा फॉर एक्झाम्पल एखादा समाज आहे तर त्या समाजाचं कुठल्याही त्यांच्या लोकवस्ती त्यांचं विभाजन आम्ही करत नाही हरकतीमध्ये. त्याचबरोबर कुठल्याही रस्त्याचा आम्ही विरुद्ध बाजूची आम्ही मागणी करत नाही. त्या दोन्ही रस्त्याच्या मागाशी सांगितल्याप्रमाणे ताकारे आणि बहिरोडच्या मधलीच आम्ही फक्त एकत्र करा अशी मागणी करतोय. आणि अशा पद्धतीने ज्या काही ह्या हरकती घेतल्या त्या हरकती खरं तर ह्या मार्गदर्शन ज्या काही शासनाच्या सूचना आहेत त्या सूचनेप्रमाणे योग्य आहेत असं माझं मत आहे. आणि त्यामुळं ह्या हरकती आम्ही जे काही घेतल्या त्याच्यानंतर शासनानं त्याप्रमाणे त्याच्यावरती योग्य निर्णय देणं आवश्यक होतं, परंतु अद्याप त्याच्यावरती निर्णय झालेला नाही. तर तो जो काही निर्णय असेल तो निर्णय आम्हाला लवकरात लवकर शासनानं कळवावं. अन्यथा हे जे काही हरकतदार आहेत त्या हरकतदारांच्या वतीनं आम्हाला माननीय उच्च न्यायालय सर्किट बेंच कोल्हापूर येथे त्याच्यावरती योग्य तो दाद मागावी लागेल असं आमच्या सर्व हरकतदारांचं म्हणणं आहे असं आपल्याला मी सांगू इच्छितो. त्याच्यामध्ये हरकती घेतल्यानंतर हरकतीचे जे काही अंतिम निर्णय असतो तो निवडणूक निर्णय अधिकारी किंवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांनी मुदतीमध्ये देणं अपेक्षित होतं, परंतु अद्याप आम्हाला निर्णय दिलेला नाही. मागच्या एक 8 दिवसामध्ये प्रशासनानं सुनावणी घेतली होती, त्या सुनावणीच्या दरम्यान काय झालं, म्हणजे प्रशासनाची नेमकी भूमिका काय आहे? आता सुनावणी जी घेतली त्या सुनावणीमध्ये प्रशासनानं आमच्या ज्या काही हरकती आहेत त्या ऐकून घेतल्या आहेत, परंतु त्याच्यावरती आम्हाला अद्याप अजून तिने निर्णय दिलेला नाही. कारण ज्या हरकती घ्यायच्या असतात त्या हरकती माननीय मुख्याधिकारी यांच्या समोर आम्ही हरकती जमा केल्या होत्या आणि त्या हरकती मुख्याधिकाऱ्यांच्या नंतर जे काही निवडणूक निर्णय अधिकारी प्राधिकृत करतील म्हणजे त्यांनी जिल्हाधिकारी किंवा त्यांच्या कनिष्ठ उपविभागीय अधिकारी यांना त्यांनी प्राधिकृत केलं होतं. तर उपविभागीय अधिकारी यांनी त्याच्या हरकती आमच्या ऐकून घेतल्या, परंतु त्याच्यानंतर अद्याप तिने आम्हाला निर्णय देणं अपेक्षित होतं. त्या काही हरकती आमच्या मंजूर केल्यात, रद्द केल्यात किंवा जे काही त्याच्यावरती निर्णय असेल तो अद्याप निर्णय झालेला नाही. त्यामुळे आम्ही थोडंसं त्याच्यामध्ये द्विधा मनस्थित आहे. म्हणून आपल्यासमोर आज हे आम्ही व्यक्त होतोय की त्याच्यावरती योग्य तो शासनाने निर्णय द्यावा आणि ज्या काही आमच्या आम्ही बाजू मांडलेली आहे आम्हाला त्याच्यामध्ये न्याय मिळावा अशी आमच्या सर्व हरकतदार. दुसरा एक आक्षेप आहे हरकतदारांचा की जी प्रभाग रचना 2022 ला होती तीच प्रभाग रचना 2025 ला वापरण्यात येते, त्याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचा बदल केलेला नाही. यात किती तथ्य आहे? निश्चितच सर, मी आपल्यासमोर आता जे काही दाखवले की 2022च्या प्रभाग रचनेमध्ये जे काही आपल्यासमोर प्रभाग आहे त्या प्रभागाची रचना जी केली होती ती भौगोलिक दृष्ट्या शासनाच्या GR नुसार 2025चा GR आपल्यासमोर दाखवला. तर GR म्हणजे तो शासनाचा अध्यादेश आहे.
तर त्या अध्यादेशानुसार ती भौगोलिकदृष्ट्या कसं असायला पाहिजे होतं मी आपल्यासमोर सांगितलं. आणि पूर्वीची जी काही 2022ची प्रभाग रचना होती ती अशी थोड्या प्रमाणात जी काही चुकीची झाली असं आमचं म्हणणं आहे आणि ते कशी असायला पाहिजे ही रेड मार्किंग करून मी दाखवले आहे. तर अशा पद्धतीने प्रभाग रचना होणं अपेक्षित आहे त्या शासनाच्या अध्यादेशानुसार, असं मला वाटतं त्याच्यामध्ये. म्हणजे आता तुम्ही हायकोर्टामध्ये त्या ठिकाणी अपील करणार आहात? हो, आम्ही शासनानं ह्या जो काही हरकती घेतल्या त्या हरकतीवरती योग्य निर्णय द्यावा. त्याच्यामध्ये जर त्या हरकती आमच्या जे काही त्या आमच्या म्हणण्याप्रमाणे त्या योग्य कायदेशीर आहेत त्या त्यांनी मान्य करावेत. जर आम्हाला त्या निर्णय दिला जो काही हरकतीवरती निर्णय देतील तो निर्णय आम्हाला जर योग्य वाटला नाही तर आम्ही त्याच्यावरती मान्य उच्च न्यायालय कोल्हापूर सर्किट बेंच येथे आम्ही त्याच्यावरती पुढची ऍक्शन आम्ही घेणार आहे. म्हणजे प्रशासनानं आता तुम्हाला म्हणजे तुमच्या ज्या अडचणी आहेत त्याच्यावरती काहीतरी सांगावं किंवा निर्णय द्यावा किंवा काम प्रोसेसमध्ये आहे असं काही त्यांनी सांगितलं तुम्हाला पाहिजे, असं काय म्हणजे कायद्याच्या दृष्टिकोनातून ते योग्य आहे का? नाही, काय आता कायदेशीर दृष्टिकोनातून विचार केला तर आमच्या हरकती त्यांनी घेतल्या, त्याच्यावरती त्यांनी रिसर्च सुनावणी पण घेतली, त्याच्याबद्दल आमचं दुमत नाही. परंतु त्याच्यावरती त्यांनी निर्णय देणं अपेक्षित आहे. ज्या काही हरकती आमच्या घेतल्या त्या काय असेल ते तो मंजूर केल्या, रद्द केल्या, की ज्या काय असतील तो निर्णय प्रशासन आम्हाला द्यावा. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी प्राधिकृत केलेले जे काही अधिकारी असतील त्यांनी आम्हाला त्याच्यावरती निर्णय द्यावा अशी आमची अपेक्षा आहे. आता तुमचे ज्या हरकती आहेत त्या जर का हरकती मान्य न करता निवडणुका जाहीर केल्या तर आपली नेमकी कायद्याच्या दृष्टिकोनातून काय भूमिका असणार आहे म्हणजे हरकतदारांच्या माध्यमातून? निश्चितच सर, आता जे काय मी आपल्यासमोर दाखवले की 2025चा जो काही इस्लामपूर नगरपालिकेसंदर्भात जो काही अध्यादेश काढलेला आहे आदेश, तर त्या आदेशामध्ये जे काही मार्गदर्शक सूचना दिल्यात त्या सूचनाचा आपण विचार केला आणि आम्ही जे काही घेतल्या हरकती त्या तंतोतंत जुळतात असं आमचं म्हणणं आहे. त्यामुळे कायदेशीरदृष्ट्या आमच्या हरकती मान्य करत प्रशासनानं किंवा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना अशी आमची मागणी आहे. पण त्यांनी जर मान्य नाही केल्या तर आम्हाला योग्य तो कायदेशीर मार्गाने पुढची आम्हाला ऍक्शन घ्यावी लागेल. म्हणजे हायकोर्टात तुम्ही दाद मागून निवडणुकीला त्या ठिकाणी म्हणजे निवडणुकात म्हणजे होऊ देणार नाही असा थेट तुमचा इशारा असणार आहे? आता त्यावरती प्रथम निर्णय व्हावा, ते निर्णय झाल्यानंतर आम्ही त्याच्यावरती योग्य तो पुढचा आम्ही बोलू. परंतु आम्हाला जर मान्य असेल तर आम्ही त्याच्यावरती पुढे जाणार नाही आणि मान्य नाही झालं आम्हाला तर आम्ही पुढच्या योग्य त्या उच्च न्यायालयात आम्ही त्याच्यामध्ये दाद मागू. तर नक्कीच आपण बघितलं की हे होते ॲडव्होकेट उमेश कोळेकर. तर इस्लामपूर नगरपालिकेमध्ये जे प्रभाग रचना झालेली आहे त्या प्रभाग रचनेवरती इस्लामपुरातील काही नागरिकांनी किंवा काही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी 15 हरकती त्या ठिकाणी नोंदवलेल्या आपल्याला बघायला मिळतात. आणि आता जे प्रशासनानं प्रभाग रचना केलेली आहे ती प्रभाग रचना पूर्णपणे चुकीची आहे. जे निवडणूक आयोगाचे जे निर्देश आहेत त्या निर्देशामध्ये कुठेही ती नगर रचना आता प्रभाग रचना केलेली बसत नाही असं थेट म्हणणं ॲडव्होकेट यांचं आहे. जर का ती आमच्या ज्या हरकती आहेत त्याच्यावरती विचार केला गेला नाही तर आम्ही थेट हायकोर्टात जाण्याचा इशारा थेट आता आपण ॲडव्होकेट यांनी दिलेला आपल्याला बघायला मिळतोय. आणि कुठेतरी आता एक दोन महिन्यामध्ये नगरपालिकेच्या निवडणुका या ठिकाणी पार पडणार आहेत. मात्र प्रशासनानं ही बाब या ठिकाणी गांभीर्याने घेऊन त्याच्यामध्ये लक्ष घालून हरकतदारांच्या जे काही प्रश्न असतील किंवा त्यांच्या हरकती असतील त्याच्यावरती विचार करून रीतसर त्यांनी तोडगा काढायला पाहिजे. नसेल तर मग ज्या काही निवडणुका नगरपालिकेच्या येणार आहेत त्यामध्ये या हरकतदारांचा सगळ्यात मोठा अडथळा या ठिकाणी प्रशासनाला होऊ शकतो. त्यामुळं या सगळ्यांची दखल या ठिकाणी प्रशासनाने घ्यावी. नाही घेतली तर थेट इशारा दिलेला आहे की ॲडव्होकेट यांच्या माध्यमातून की आम्ही थेट कोर्टामध्ये जाऊ. ते जर आम्हाला पटलं नाही तर आम्ही पुढचा मार्ग त्या ठिकाणी अवलंबू, कोर्टाकडे दाद मागणार असल्याचं या ठिकाणी ॲडव्होकेट उमेश कोळेकर यांनी आपल्याला सांगितलेलं बघायला मिळतंय. अत्याधुनिक आणि सर्व सोयी सुविधांयुक्त रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेणारं आपलं हॉस्पिटल लक्ष्मी नारायण हॉस्पिटल. संपर्क 023 42 22 57 75.